नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आणि आपल्या YouTube चॅनललाही सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीची प्रश्नपत्रिका आणि व्हिडिओची सिरीज आपल्या चॅनलवर अपलोड झालेली आहे. तर जर तुम्ही तयारी करत असाल तर स्वतः बघा, नसल करा तर इतरांना तुम्ही पाठवा आणि मोफत PDF ही मिळवा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. राज्यसभेच्या उपसभापतीपदी सलग तिसऱ्यांदा कोणाची बिनविरोध निवड झाली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हरिवंश नारायण सिंग. सध्या राज्यसभेचे सभापती कोण आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे CP राधाकृष्णन. राज्यसभेचे नवीन उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांची 17 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्ली येथे सलग तिसऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झालेली आहे. तर भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आणि सध्या CP राधाकृष्णन हे या पदावर कार्यरत आहे. तर उपसभापतीची ही निवड प्रक्रिया संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सर्वपक्षीय संमतीने पार पडली. राज्यसभेच्या नियमानुसार उपसभापती सभागृहाच्या कामकाजाचे नियमन सभापतीच्या अनुपस्थितीत करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्याने इंग्रजी सोबत खासी आणि गारो भाषांना अधिकृत राज्यभाषा म्हणून मान्यता दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय B, मेघालय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4. मेघालयचे वर्तमान मुख्यमंत्री कोण आहे? तर हे आहेत कॉनरॅड के संगमा. ऑप्शन C असं या प्रश्नाचं उत्तर आहे. मेघालय नवीन राज्यभाषा आणि राजकीय स्थिती. मेघालय सरकारने 20 एप्रिल 2026 रोजी शिलाँग येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इंग्रजी सोबत खासी आणि गारो या भाषांना अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. मुख्यमंत्री कॉनरॅड के संगमा यांनी या निर्णयाची घोषणा करताना राज्यातील स्थानिक संस्कृतीच्या संवर्धनावर भर दिला. हे विधेयक मेघालय विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अधिकृतरित्या संमत करण्यात आले. मेघालय हे ईशान्य भारतातील राज्य असून त्याची राजधानी शिलाँग हे शिक्षणाचे मोठे केंद्र मानले जाते. प्रश्न क्रमांक 5. IMFच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत कितव्या स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन C, 6व्या. प्रश्न क्रमांक 6. एप्रिल 2026 मधील IMFच्या अहवालानुसार कोणत्या देशाने भारताला मागे टाकून 5वे स्थान पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन C, ब्रिटन, UK. प्रश्न क्रमांक 7. ऑपरेशन अपस्ट्रीम ही मोहीम कोणत्या दोन संस्थांनी संयुक्तपणे राबवली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन A, CBI आणि वाडा. प्रश्न क्रमांक 8. ऑपरेशन अपस्ट्रीम राबवण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतिबंधित औषधांचे बेकायदेशीर जाळे उद्ध्वस्त करणे. ऑप्शन C. बघा, ऑपरेशन अपस्ट्रीम आणि वाडा मोहीम काय आहे? तर CBI आणि वाडा या संस्थांनी 15-16 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्ली येथूनच ऑपरेशन अपस्ट्रीम या विशेष मोहिमेची सुरुवात केली. ही मोहीम क्रीडा क्षेत्रातील प्रतिबंधित अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांविरुद्ध राबवली जात आहे. जागतिक डोपिंग विरोधी अहवालानुसार भारत सध्या नकारात्मक क्रमवारीत जगातील पहिल्या 5 देशांमध्ये आहे. वाडाचे मुख्यालय मॉन्ट्रियल, कॅनडा येथे असून ही संस्था जगभरातील खेळांमध्ये पारदर्शकता राखण्याचे काम करते. पुढचा प्रश्न क्रमांक 9. जागतिक वारसा दिन म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 18 एप्रिल. तर जागतिक वारसा दिन म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज डे हा दरवर्षी 18 एप्रिल रोजी जगभरातील ऐतिहासिक वारसा स्थळांच्या जतनासाठी साजरा केला जातो. तर याची वर्ष 2026 ची थीम आहे डिस्कवर अँड एक्सपिरियन्स कल्चरल डायव्हर्सिटी, सांस्कृतिक विविधतेचा शोध आणि अनुभव. युनेस्को द्वारे हा दिवस घोषित करण्यात आला असून भारतामध्ये सध्या 42 हून अधिक जागतिक वारसा स्थळे आहेत. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात 1983 मध्ये करण्यात आली होती.
प्रश्न क्रमांक 10 बायर्न म्युनिकने कोणत्या संघाचा पराभव करून 2025-26 चे बुंडेलसिंगा विजेतेपद जिंकले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी स्टटगार्ट. क्रीडा विश्वातला प्रश्न आहे. बायर्न म्युनिकने आतापर्यंत एकूण किती वेळा जर्मन चॅम्पियनशिप जिंकली आहे आणि यानं 35 वेळा जिंकलेले आहे. पर्याय सी असं याचं उत्तर आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 चा विजेता आणि उपविजेता कोण ठरलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए तन्वी कोलते आणि राकेश बापट हे विजेता आणि उपविजेता ठरलेले आहेत. तर मागच्या वर्षीचा म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता आणि उपविजेता कोण ठरलं होतं तर सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत हे विजेता आणि उपविजेता ठरले होते. तर क्रीडा आणि मनोरंजनच्या या घडामोडी आहेत तर बघा याच्याबद्दलची थोडक्यात सविस्तर माहिती. बायर्न म्युनिक हा जर्मनीचा फुटबॉल खेळाडू आहे. तर फुटबॉल संघाने 19 एप्रिल 2026 रोजी स्टटगार्टला पराभूत करून त्याचे 35वे बुंडेलसिंगा विजेतेपद जिंकले. तर ब्राझीलचे सुप्रसिद्ध बास्केटबॉल स्टार ऑस्कर स्मिथ यांचे एप्रिल 2026 मध्ये निधन झाले, ज्यांना माओ सांता म्हटले जाईल. बिग बॉस मराठी सीझन 6 चा अंतिम सोहळा एप्रिल 2026 मध्ये मुंबईत पार पडला, ज्यात तन्वी कोलते विजयी ठरली आणि बायर्न म्युनिक हा युरोपमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब पैकी एक ठरला. प्रश्न क्रमांक 14 कोयना जलविद्युत प्रकल्पाने नुकतीच किती मेगावॅट विक्रमी वीज निर्मिती केली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2005 मेगावॅट. प्रश्न क्रमांक 15 कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी शिवसागर तलाव. याच्याबद्दलची माहिती बघा. कोयना जलविद्युत प्रकल्प ऐतिहासिक कामगिरी सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पाने 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2005 मेगावॅट वीज निर्मिती करून नवा ऐतिहासिक रेकॉर्ड केला. कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर तलाव म्हणतात आणि हे धरण सातारा जिल्ह्यातील कोयना नगर या ठिकाणी वसलेले आहे. या प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता 1956 मेगावॅट असून विक्रमी उत्पादनामुळे राज्याची विजेची गरज भागवण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे या धरणाचे काम 1956 मध्ये सुरू झाले होते आणि पहिले टर्बाईन 1963 मध्ये फिरले होते. तर मित्रांनो 21 एप्रिल 2026 चे हे होते महत्वाचे 15 प्रश्न. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल सोबत जोडले जा. मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती सराव प्रश्नपत्रिका अतिसंभाव्य प्रश्न आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या संदर्भातले व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत, तर ते अवश्य बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, गरजूंपर्यंत पोहोचवा. त्याची मोफत पीडीएफ मिळवण्यासाठी चालू घडामोडीला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. दररोज सकाळी चालू घडामोडीच्या व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याची पीडीएफ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.